पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानतळावर अयोध्येमध्ये पोहोचले तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधानांनी अयोध्या नगरीतून रोड शो केलाय. रोड शो करत ते अयोध्याधाम जंक्शन या नव्याने विकसित केलेल्या रेल्वे स्टेशनवर पोहोचले. यावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. त्यानंतर रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर त्यांनी या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केले. या उद्घाटनावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी 8 नवीन ट्रेनला हिरवा झेंडा देखील दाखवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 ट्रेनला झेंडा दाखवला. त्यापैकी 6 ट्रेन ह्या वंदे भारत एक्सप्रेस तर 2 ट्रेन ह्या अमृत भारत ट्रेन अशा आहेत. या 2 अमृत भारत ट्रेनबद्दल सांगायचं झालं तर त्या अयोध्या ते दरभंगा या दरम्यान एक धावेल आणि दुसरी मालदा टाउन ते सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनस बंगळुरू या दरम्यान धावेल. त्यानंतर महाराष्ट्रातीलही एका वंदे भारत ट्रेनला या दरम्यान पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. महाराष्ट्रातील जालना ते मुंबई या दरम्यान ही वंदे भारत ट्रेन धावणार आहे. वंदे भारत में अमृत भारत में सशक्त भारत की पहचान कराची हुई, यहाँ से प्रस्थान हो रही है अपने गंतव्य की ओर. सुखद और आरामदायक यात्रा का अनुभव करा दी यह अमृत भारत में. भारतीय के इतिहास में एक स्वर्णिम अध्याय लिखी हुई ये अमृत भारत ट्रेन. माननीय प्रधानमंत्री जी के उस सपने को देश इंडिया के सरकार की भाषा से जारी हुई ये अमृत भारत ट्रेन विकसित भारत की नई पहचान के लिए कि अब भारत को विश्व गुरु बनने से कोई नहीं रोक सकता. ये विश्वास भावी अमृत भारत के स्वदेशी निर्मित भारत निर्मित अमृत भारत में प्रधानमंत्री जी सभी का अभिवादन स्वीकार करते हुए उनकी हौसला अफजाई करते हुए आज